उद्यापासून राज्याचं शेवटचं अधिवेशन सुरू होणार आहे। आता पुढचं अधिवेशन विधानसभेच्या निवडणुका झाल्यावरच होईल। त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाआधी उद्धव ठाकरेंनी सरकारला डिवचलं। खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन असल्याचं ठाकरे म्हणाले। पाहूया। उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय। अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल। अधिवेशन सुरू होणाऱ्या काही तासांआधीच उद्धव ठाकरेंनी खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन म्हणत शाब्दिक चकमक सुरू केली। गुरुवारपासून महायुतीचं सरकारचं शेवटचं अधिवेशन सुरू होतंय, पण या अधिवेशनाला उद्धव ठाकरेंनी खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन म्हटलंय। उद्यापासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे, म्हणून मी उद्यापासून तिथे असेनच, तेव्हा आपल्याशी वेळोवेळी बोलेन। पण उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय, त्याच्यामुळे उद्यापासून आपण बोलू। सर, पावसाळी अधिवेशन उद्यापासून आहे। उद्धव ठाकरे म्हणतात की ह्या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल। टेंडर, भ्रष्टाचार आणि घोटाळे या विषयावरून विरोधक सरकारला घेरतील हे पोस्टरबाजीतून स्पष्ट झाले। पत्रकार परिषदेच्या आधी लावलेल्या पोस्टरमधून विरोधकांनी सरकारला डिवचले। महाभ्रष्टाचारी, महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज महायुती सरकार असं म्हणत महायुतीच्या ट्रिपल इंजिन सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला। बाईकवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाबरलेल्या स्थितीत उभे असून फडणवीस बाजूला पडलेले असून त्यांच्या हातात बॅग आहे आणि अजित पवार बाईकच्या कॅरियरला लटकलेले दाखवण्यात आलेत। दुसऱ्या पोस्टरमध्ये महाराष्ट्र परमो धर्मा म्हणत सत्तेसाठी गद्दारी करणाऱ्यांचा बंदोबस्त होणार असा इशारा देण्यात आलाय। तर आणखी एका पोस्टरमध्ये विधानसभा निवडणुकांचा मुद्दाच मवियानं सांगितलाय। लोकसभेत संविधानासाठी लढलो, विधानसभेत आता महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू, महाविकास आघाडी असा मजकूर छापण्यात आलाय। खरं डबल इंजिन झालं होतं, आता ट्रिपल इंजिन झालं। चालत नाही म्हणून आता चौथ्याला मागच्या करिअरला धरायला लावलं। हे सगळं आता पाहिलंय, तो लोंबकळतोय। हे आमच्या मागे चित्र आहे, ही अवस्था, हे चित्र पाहिलं ही अवस्था या सरकारची आहे। विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारच्या चहापानावर बहिष्कार घातला आणि सरकारला शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलंय। या नतरष्ट आणि भ्रष्टाचाराने अखंड बुडालेल्या सरकारच्या चहापाण्याला, जे सरकार शेतकरी विरोधी आहे, जे सरकार विद्यार्थी विरोधी आहे, जे सरकार बेरोजगार विरोधी आहे, ज्या सरकारने महाराष्ट्र लुटून खाला आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक म्हणून हे सरकार आहे, अशा सरकारच्या चहापाण्याला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतलाय। त्यावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलाय। खरं म्हणजे खोटं बोल पण रेटून बोल, खोटे नरेटिव्ह तयार करून एखाद्या निवडणुकीमध्ये थोडी मतं मिळाल्यानंतर आता खोटंच बोलायचं, अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये विरोधी पक्ष गेलाय असं या ठिकाणी मला वाटतं। किंबहुना त्यांनी दिलेलं पत्र याचा एका वाक्यात जर उल्लेख करायचा असेल तर त्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे, अशा प्रकारचे पत्र आहे। लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला जबर फटका बसला, त्यावरून जनाधार गमावलेलं सरकार अशी टीका विरोधी पक्ष नेत्यांनी केली आहे। महायुतीच्या सरकारने या राज्याला संपूर्णतः खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे आणि हे शेवटचं अधिवेशन, 14व्या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन आहे। या जनाधार गमावलेलं हे सरकार आहे। फार मोठी वल्गना केल्यात 45 वगैरेच्या, आणि तीनही पक्षाची अवस्था सगळ्या महाराष्ट्राने पाहिली। संविधान बदलणार खोटं नरेटिव्ह सेट केलं, आरक्षण जाणार हे म्हटलं, सगळ्या गावागावामध्ये जाऊन हे सगळं खोटं नरेटिव्ह पसरवून तुम्ही काही प्रमाणामध्ये नक्की त्याच्यामध्ये क्षणिक तुम्हाला आनंद मिळालाय, पण एवढं करून सुद्धा काँग्रेसला जागा किती मिळाल्या? 99। पण 3 वर्ष 15व्या म्हणजे 3 टर्म मध्ये आज 15 वर्ष झाली, 40, 50, 99। पण तुम्हाला आता 240 पर्यंत पोहोचायला किती वर्ष लागतील? 25 वर्ष लागतील। आणि एवढं करून काय मिळालं? मोदी प्रधानमंत्री झाले,
ते जितके वेळा बोट आमच्याकडे एक उगारतात 4 बोट त्यांच्याचकडे निघतात, कारण त्यांची अकर्मण्यता, त्यांचा भ्रष्टाचार. म्हणजे आता या पत्रामध्ये ते 40% सरकार म्हणतायत. बॉडी बॅगचा घोटाळा कोणी केला? माझा सवाल आहे. अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात? ते कोविडचे घोटाळे, खिचडीचे घोटाळे, हे सरकार विसरलेलं, हे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय. सगळं काढणार आम्ही. तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर जीएसटी लावतो, बियाणावर जीएसटी लावतो, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर जीएसटी लावतो 18%, आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3% जीएसटी, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% जीएसटी. म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ, और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. महायुतीचं शेवटचं अधिवेशन 12 जुलैपर्यंत चालणार आहे. पावसाळ्यात अधिवेशनात विरोधकांचं वादळ येईल याची झलक पोस्टरबाजी आणि उद्धव ठाकरेंच्या टीकेतून दिसली. ठाकरेंचं सरकार पाडून शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्या अधिवेशनात विरोधकांनी खोके खोके म्हणत टीका सुरू केली. तीच टीका शेवटचं अधिवेशन सुरू होण्याआधी उद्धव ठाकरेंनीही केली. उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होतंय. अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ, और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी, भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम, एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.